पुढची बातमीबाबत आगामी मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं आता कंबर कसली आहे। आज प्रचाराचा नारळ वाढवणाऱ्या उभाटा शिवसेनेनं एक बैठक सुद्धा बोलवली। वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझी सहकारी ज्योत्सना गंगणेकडे, कारण ज्योत्सना सुद्धा या सगळ्या घडामोडींचे वेळोवेळी अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत असते। ज्योत्सना, आपण बघितलं असेल तर ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि एक अस्मितेची ठरणार आहे, कारण आता सर्व बाजूंनी ठाकरेंना वेढण्यात आलेलं आहे। आज वरळी डोममध्ये ठाकरे गटाचं एक शिबिर होतंय। पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहे। थोडक्यात आपण म्हणून चार्ज करण्याचं काम आता ठाकरेंना करावं लागणार आहे। काय काय मुद्दे आणि कोणकोणते मुद्दे आता उद्धव ठाकरे घेऊ शकतात, कारण मगाशी जसं तू सांगितलं की नव्या चेहऱ्यांना सुद्धा ठाकरेंना संधी द्यावी लागणार आहे। सिद्धेश, अगदी बरोबर बोललास तू, कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा जो आहे तो फडकतो आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची आहे। लोकसभा, विधानसभा या निवडणुका ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रभराच्या होत्या, मात्र जिथे त्यांचा बालेकिल्ला आहे, गेल्या 25 वर्षापासून त्यांची सत्ता आहे, अशा ठिकाणी शिवसेना आणि खास करून ठाकरे शिवसेना जी आहेत ते वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करतील। कालच आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमचे प्रयत्न म्हणजे अगदी बोगस मतदार यादी शोधण्यापासून असो किंवा महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधायचा असो, ठाकरे शिवसेनेचं नेहमी प्रमुख भूमिका जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडे। अनेकदा ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा जे आहे ते शिवसेनेची भूमिका हीच होती की आम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा वाटप ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते मोठा भाऊ अशी प्रमुख त्यांची भूमिका असेल। आणि त्याचसाठी शिंदे म्हणजे ठाकरे शिवसेनेकडनं जे आहेत ते सातत्याने प्रयत्न केले जातात। मात्र ठाकरे शिवसेनेचे जवळपास 50 पेक्षा अधिकचे नगरसेवक जे 2017ला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्टँडिंग नगरसेवक होते, ते नगरसेवक जे आहेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे। त्यामुळे आता ठाकरेंना अर्थातच नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे। मुंबईमध्ये तसं ठाकरेंचं वर्चस्व जे आहे ते खूप चांगलं आहे आणि जर शिवसेनेचं म्हणायला गेलं तर कॅडर बेस पार्टी असल्यामुळे तळागाळामध्ये त्यांचा कार्यकर्ता आहे। काल आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना हे पण सांगितलं की आम्ही तरुणांना संधी देणार आहोत, आम्ही जास्तीत जास्त महिलांना संधी देणार आहोत। आणि आतापर्यंत जर शिवसेनेची पार्श्वभूमी बघितली तर महिला हे शिवसेनेचं नेहमी एक मोठं बॅकबोन राहिलेलं आहे। शिवसेनेच्या महिला या आक्रमक असतात, मैदानामध्ये उतरतात आणि त्यांची नेहमीच प्रमुख भूमिका राहिलेली आहे। आणि 2017 मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की किशोरी पेडणेकर यांना जी आहे ती शिवसेनेने महापौर पदाची संधी दिलेली होती। आणि त्यामुळे ठाकरेंची आता म्हणजे काल जसं राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर ही तारीख जी आहे ती महानगरपालिकांच्या निवडणुकीची जाहीर केली आहे, त्याच्या आधीपासूनच ठाकरे जे आहेत ते सक्रिय झालेले होते मतदार यादी सदोष करण्यामध्ये। इतकंच नव्हे तर काल राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा हे मान्य केलं की खरं ज्योत्सना, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, काय संबोधित करतात आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।